नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला भाजपनं दे धक्का दिलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवाराचा काँग्रेसला रामराम केल्याचं पाहायला मिळतंय. डॉक्टर नितीन कोडवते यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतलाय. नितीन कोडवते यांच्या पत्नी चंदा कोडवते 2019 मध्ये काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार होत्या. नितीन कोडवतेंकडे काँग्रेस प्रदेश सचिव पदाची जबाबदारी देखील होती. मात्र आता त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतलाय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. तुषार, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एका मागोमाग एक धक्के भाजपा देताना पाहायला मिळत आहे. त्यातच आपण पाहिलं असेल तर आता गडचिरोलीमधून हा धक्का काँग्रेसला मिळताना पाहायला मिळतोय. डॉक्टर नितीन कोडवते यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आता भाजपामध्ये थोड्याच वेळात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. नितीन कोडवते यांच्या पत्नी चंदा कोडवते यांनी 2019 साली गडचिरोली विधानसभा निवडणूक लढवली होती आणि मोठं मताधिक्य देखील घेताना पाहायला मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा काँग्रेसला बसलेला मोठा धक्का आहे. कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये 19 एप्रिलला जे पहिलं मतदान होणार आहे त्यामध्ये गडचिरोलीच्या भागाचा देखील समावेश असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे पहिल्याच टप्प्यामध्ये काँग्रेसला मिळालेला हा मोठा झटका आहे. कारण की कोडवते कुटुंबाची ताकद, कोडवते कुटुंबाचं संघटन गडचिरोली भागामध्ये चांगल्या प्रकारे आहे. काँग्रेसला यापूर्वी त्याचा लाभ देखील झाला होता. मात्र काँग्रेसला संघटनेला कंटाळून त्यांनी अखेर सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि त्यांनी आता भाजपाची साथ धरलेली आहे. थोड्याच वेळात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला भाजपा प्रदेश कार्यालय या ठिकाणी पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहे. ठीक आहे तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. यानंतर